नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता उठलेली आहे. ऑलमोस्ट 7:38 होतात रोज उठायला, कारण लेट होतं झोपायला. आणि आता उठलेली आहे आणि इकडे क्रिशू पण उठलेलं आहे, राखू पण उठलं आहे. आता हा सगळा पसारा आवरायचा आहे. चला आवरूया. आता हे आवरलंय सगळं मी. कंटाळा आला का काय? चपातीचं पीठ पण नाही. पराठा का? हा, पराठा नाही, त्याला प्रॅक्टिस करायचं. त्याला हे आहे ना, अच्छा हा, पनीर टाकून करू शकतो. तर इकडे मी बनवत होती पोहे ब्रेकफास्टसाठी. बाकीच्यांचा सगळ्यांचा उपवास होता, मी काय उपवास पकडत नाही. तर पोहे बनवत होती आणि एक एक्स्ट्रा बटाटा उकडलेला होता, तर तोही मी पोह्यामध्ये टाकणार होती. आणि मला माझ्या हातचे पोहे खूप आवडतात, कारण मी खूप छान बनवते. आणि मग माझ्या एकटीसाठीच मी आज पोहे बनवत होती. आणि त्याच्यामध्ये बटाटाही टाकला होता. एकदम मस्त उकडलेलं बटाटा तुम्ही टाकला नाही पोह्यामध्ये. मी यावेळेस फर्स्ट टाईम टाकला, तर खूप छान लागले पोहे. मी युजली टोमॅटोज पण टाकते, पण टोमॅटो नव्हते घरी, तर विदाऊट टोमॅटो केलं. आणि इथे बाजूला चहा पण चढवला होता. चहा आणि पोहे मस्त कॉम्बिनेशन, मला खूप आवडतं. आणि त्याच्यावर छान मस्त हिरवी हिरवी कोथिंबीर. वा, तर हा आहे माझा ब्रेकफास्ट, पोहे आणि चहा. खूप छान झाले होते पोहे, आणि मस्त थंडी सुटली, त्यामुळे गरम गरम पोहे आणि चहा. वा वा. मी शुगर नाही टाकत चहामध्ये, मी शुगर फ्री चहा पिते. एकदमच मस्त झाला होता चहा. आता माझा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता मी क्रिशूचा पराठा करणार आहे आज, तर चला दाखवते तुम्हाला पराठा कसा करणार आहे ते. आता हे पनीर आहे, हे थोडं खिसून घेणार आहे. तर हे खिसून घेते. हा बटाटा घेणार आहे अर्धा. हे पण चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये स्पायसेस टाकूया आपण. थोडीशी हळद टाकणार आहे, मीठ, जिरा पावडर टाकणार आणि धने पावडर. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. जशी कोथिंबीर टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही. कोथिंबीर चांगली टाकून घेतली. आता परत मिक्स करायचं. हे होममेड पनीर आहे, घरीच बनवलेलं आहे, बाहेरून आणलेलं नाही आहे पनीर. हे थोड्या वेळ आपण ठेवून देऊया. आता क्रिशूला आंघोळ घालून झालेली आहे. आणि जसं तुम्ही बघितलं तर पराठ्याचं पण मी मिक्सर तयार करून ठेवलेलं आहे. आता मी जाऊन आंघोळ करणार आहे आणि मग पराठा बनवूया आपण. चला, मी आंघोळ करून तुम्हाला भेटते.
इथे एक छोटीशी कणिक घेतली आणि जास्त मोठे पराठे नाही बनवणार आहे, कारण तो एवढा मोठा पराठा खात नाही. त्यामुळे छोटे छोटेच 2 बनवणार आहे पराठे. त्यामुळे इथे हे पीठ चांगलं हे करून घेतलं, चांगलं भरायचं, जास्त अमाऊंटमध्ये भरायचं आणि थोडा फुटतो पराठा पण ठीक आहे, एवढा पण काही फुटत नाही. आणि त्याला छान लाटून घ्यायचं आणि मी तुपात भाजते पराठा. तूप लावून, तेल वगैरे वापरत नाही बाळासाठी. तर मस्त होतो पराठा, खूप छान लागतो. आणि त्याला नुसतं पनीर असं एवढं काही आवडत नाही, त्यामुळे थोडासा बटाटा टाकला त्यामध्ये. तर असं वेगळे टाईपचे पराठे तो खातो, त्याला आवडतात पराठे. आणि इकडे दुसरा पराठा करायला घेतला आहे. आत्ता तो ब्रेकफास्टला पण कधी कधी तेच खातो. मोस्टली तरी म्हणजे जर मी पराठा करत असेल तर ब्रेकफास्टला पण तो सकाळी पराठा खातो आणि मग लंचला दह्याबरोबर पण पराठा खातो. इकडे बघू शकता तुम्ही किती छान मस्त फुललेला आहे पराठा. असं माझं खूप रेअरली होतं की असं माझं म्हणजे जशी चपाती फुगते तसं पराठा फुगला आहे. तर खूप छान वाटलं बघून मला. आणि थोडंसं जे सारण होतं ते उरलं होतं, मग त्याचं अशी एक छोटीशी पॅटी केली आणि ती तुपात भाजली आणि थोडंसं पनीर पण उरलं होतं, तर ते पण तुपात भाजलं. आता तो लंचमध्ये खाऊन घेईल ते. तर त्याने नाही खाल्लं तर मग संध्याकाळी मी खाऊन घेणार. इकडे मी हे असं टिफिनमध्ये भरून ठेवते त्याचं, म्हणजे कसं एकदम मऊ राहतं पराठा, असं वातड वगैरे होत नाही. त्याच्यामुळे मस्त मऊ, इवन खिचडी वगैरे पण असेल ना, मी डब्यामध्ये भरून ठेवते त्यासाठी 2 सेपरेट डबे आहेत स्टीलचे, त्याच्यामध्ये मी भरून ठेवते. आणि इकडे क्रिशूला खायला घेतलं होतं, त्याने थोडासा ठेवला पराठा, पण खाल्ला, ऑलमोस्ट सगळा खाल्ला त्याने. ते बुबू आलाय, बुबू ते दादा काय बोलत होता माहिती आहे का, क्रिशू आहे ना, क्रिशू तो आहे ना, खाली पराठा खाऊन झालं की त्याला खाली पाठवा खेळायला. तर आता झालेली आहे माझी अंघोळ आणि क्रिशूला पण भरवलं आहे, त्याचा पराठा पण करून झालेला आहे. तर आता मी जाणार आहे क्लिनिकला आणि फटाफट रेडी होते. तुमच्याबरोबर पण शेअर करते मी काय काय लावते, जस्ट वर्क लूक जे आहे ते पण शेअर करते. आणि चला, तर आत्ता सध्या फेसवर काही नाही आहे, थोडंसं मॉइश्चरायझर आहे, परत थोडं मॉइश्चराईज करणार आहे, कारण थंडीचे दिवस चालू आहेत. तर इतकी माझी स्किन तर खूप जास्त ड्राय आहे, त्यामुळे मला खूप मॉइश्चरायझर आणि पण मॉइश्चरायझर लावते ते सगळं ॲब्झॉर्ब होतं माझ्या स्किनमध्ये आणि मग मला सारखं रिअप्लाय करावं लागतं. हे आहे निवियाचं कोको, थंडीमध्ये मी हेच वापरते. हे चांगलं डीप मॉइश्चराईज करतं. जास्त काय करणार नाही आहे, थोडी लिपस्टिक आणि ब्लश. सनस्क्रीन इज मस्ट, फॉक्सटेलचं सनस्क्रीन वापरते. मला बँकमध्ये पण जायचं आहे, मग पहिले बँकमध्ये जाणार. आज माझी रिसेप्शनिस्ट पण नाही आहे, त्यामुळे मलाच क्लिनिक ओपन करायचं आहे. तर पहिले बँकचं काम करूया आणि मग क्लिनिक ओपन करूया. इकडे जरा अंधार येतो आहे, ठीक आहे, पण आता काही नाही करू शकत. मॅकचं स्टुडिओ फिक्स पावडर फक्त डॅब करणार आहे थोडीशी. ही नायकाची लिपस्टिक आहे, बेगम म्हणून, तिला अप्लाय करणार आहे. थोडंसं लिप ऑइल लावते.
हे इयरिंग्स घालणार आहे जे मी मिशोवरनं मागवलेत. जस्ट ब्लश लिपस्टिक अप्लाय केलेली आहे आणि मस्त फ्लॉलेस लुक तयार झालेला आहे. तर इकडे हे शर्ट घातलेलं आहे आणि ही व्हाईट पॅन्ट. ही पॅन्ट घेतली आहे वेस्ट साईडमधनं आणि हा शर्ट कुठला तरी रिलायन्स स्टोअरमधनं घेतलेला आहे. तर आता मी रेडी झाली आहे. सो लेट्स गो. पहिले बँकमध्ये जाऊया आणि मग नंतर ओपन करूया क्लिनिक. चलो. हाय गाईज, तर मी आलेली आहे. तर माझं बँकेचं काम झालेलं आहे आता आणि आता मी आलेली क्लिनिकमध्ये. तर रिसेप्शनिस्ट नाही आहे त्यामुळे पूर्ण टाईम बसणार आहे आज संध्याकाळी पण आणि सकाळी पण. तर सगळं आवरून झालेलं आहे. तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. हे आहे माझं मॉर्निंग रुटीन. तर हा असणार आहे माझा पहिला व्लॉग आणि आय एम सो एक्सायटेड की तुम्ही सगळे बघणार आहात हे. आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. आणि डेली येतच राहणार आहेत आता व्लॉग. आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल आणि कुठल्या पद्धतीचे व्लॉग्स किंवा तुम्हाला अजून काय काय आवडेल, मेकअप आवडेल किंवा डेली व्लॉग्स आवडतील किंवा कुकिंग आवडेल, तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी सगळ्यांचे, मला फार आवडतं कमेंट्स वाचायला, त्यामुळे मला प्लीज कमेंट्स करा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा. कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. जेवढा तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेवढा लोकांपर्यंत पोहोचेल आणि मला फार आवडेल की तुम्ही माझे व्हिडिओज बघून मला कमेंट केलेलं. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.